मी राकेश सूर्यवंशी. आपण पाहता लोकराज्य बातमी समतेची. तर मंडळी, आपण आज आलेलो आहोत पुण्यामध्ये. आग्रा ते राजगड असणारी ही गरुड झेप मोहीम आज 4 राज्य आणि 76 शहराचा प्रवास करून पुण्यामध्ये आलेली आहे. तर पाठीमागे बघू शकता, इथे सर्व जे सायकल स्वार आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वंदन करत आहेत. तर त्यांचा प्रवास नेमका कसा होता हे त्यांची आपण संवाद साधूया. आग्रा ते राजगड ही मोहीम असते, अगदी 78 शहरात 4 राज्यातून येते. यातला एक अवघड टप्पा म्हटलं तर काय सांगाल त्या? ह्या 11 दिवसाच्या प्रवासामध्ये एक महत्त्वाचा कठीण टप्पा आहे, देवास ते ठिकरी, ज्याच्यामध्ये खलघाट, धामणोद, नर्मदा नदी पार करून जातो. 140 किलोमीटरचं अंतर आहे. भयंकर पाऊस असतो आणि खूप थंडी असते आणि आश्रमामध्ये मुक्काम. त्यावेळेस ते सर्व सायकली, सर्व रनर लोक असे थंडीने भिजलेले असतात ना, की त्यावेळेस आम्हाला प्रत्येकाला धीर देणं हे खूप कठीण काम असतं. तुम्ही मोहीम करताय 7 वर्षापासून, तर या मोहिमेच्या माध्यमातून आता आपण जेनझी बघतो सध्या, जेनझी आणि आता युवकांना काय आव्हान कराल किंवा काय सांगाल? मी एकच मेसेज देऊ इच्छितो, जो हॅशटॅग आम्ही चालवतोय, जैन जी मस्ट रीड शिवाजी. जैन जी मस्ट रीड शिवाजी. या मोहिमेबद्दल सांगायचं म्हणजे काय सांगाल त्याला? ह्या मोहिमेमध्ये तरुणांनी जास्तीत सहभाग जर नोंदवला तर ते BP डायबिटीज मुक्त जी आम्ही चळवळ चालवतोय, व्यायामाची आवड होईल. व्यायामाची आवड निर्माण झाल्यानंतर ॲटोमॅटिक तो तरुण सुदृढ राहील. सुदृढ राहिल्यानंतर बरोबर आपला समृद्ध भारत निर्माण होईल.